पण कधी कधी व्यक्त न होताच तो आपच्यातला निघून गेला. मी 35 वर्षाची पोरं महाराज रडताना बघितल्यात बरं बापासाठी. शेवटचं गाडव्यातलं पाणी महाराज अंगावर पडलं नाही बापाच्या. असंख्य समाज थांबला, शेवटची आंघोळ. त्याचं सांत्वन करायला गेलो, खांद्यावर हात ठेवला मित्राच्या. त्याला म्हणलो बाबा शेवटची आंघोळे घाल, तू पाणी टाकल्याशिवाय नाही उचलत बापाला बघ. म्हणलं महाराज खरं सांगू हो तुम्हाला, आयुष्यभर बनेलवरच बाप बघितला, आज शेवटची काळी पडलेली पाठ बघितली. लय आधीच बघायला पाहिजे होता महाराज. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कण खरकणा, अरे त्याच्या हृदयात सुद्धा आला जळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, आणि त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. कोण म्हणणं रडता येत नाही? इथं बसलेल्या कुठल्याही तरुण मुलाला विचारा, अरे मोठं शिक्षण, तुम्हाला चांगला व्यावसायिक इथपर्यंत पोहोचवण्यासाठी लई संघर्ष केला बरं तुमच्या बापानं. कुणी बी बाप डोळ्यासमोर ना 2 मिनिटासाठी मग कळून काय होता बाप. रुबाबदार माणसं होती आमची. गेली निष्ठून अशी पाखरासारखी माणसं गेली, परत नाही येत एकदा गेल्यावर. हार जवळून माणसं अनुभवली आम्ही, गेली माणसं निघून. मग पोरं बसली 35-40 वर्षाची पोरं डासाडास रडत्यात. हर म्हणलं तरुण आहेस बाबा. म्हणलं महाराज बाप झोपायचं होईत, वाघासारखा होता गडी, गेला म्हणले निघून. सुन पडले म्हणले घर. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया दादा, तेव्हा कोसळते घर. कोसळ आज घरी. काय वाटतं तुम्हाला? आज किती जरी रडल्यानंतर बाप परत नाही येणार, नाही येणार. त्याच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी राहणार. त्यांचं कार्य या परिवाराच्या हृदयात जिवंत राहणार.